एक वाटी गावरानी चणे घेतलेत. आता हे 8 ते 10 तास पाण्यात भिजत घालायचे. मला सकाळी करायचे होते म्हणून मी रात्रभर पाण्यात ठेवले होते. आता हे छान भिजलेत. यातलं पाणी मी काढून घेते आणि आता यात दुसरं पाणी घालते. चणे पूर्ण कव्हर होतील एवढंच पाणी घालायचे. आता मी कुकरमध्ये हे शिजवून घेतलेत. 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे सॉफ्ट शिजवून घ्यायचे. ते सॉफ्ट शिजले गेलेत. एक वाटी घेतली आहे. त्यात अर्धा चमचा तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा धन्याची पावडर, 1/4 टेबलस्पून गरम मसाला, अर्ध्याच्या चमच्याच्या थोडंसं वरती आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि आता यात चण्यांमधलंच पाणी घालून घ्यायचे. म्हणजे मग मसाले जेव्हा आपण परततो तेव्हा ते जळत नाही, त्यासाठी यात पाणी घालून मी याची थोडीशी पेस्ट तयार करून घेते. आता हे व्यवस्थित हलवून झालं आहे. फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात तेल घालून घेतले. त्यात अर्धा चमचा जिरे घातलेत. जिरे थोडेसे तळले गेले की त्यात 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची. याला थोडंसं परतून घ्यायचे आणि आता जे मसाले पाण्यात भिजवून घेतले होते ते घालून घेतले. या वाटीतच मी आणखी चण्यांमधलंच पाणी घातलं आहे, कारण तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता मसाल्यांनी तेल सोडलं आहे. मी यात उकडलेले चणे घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आता पाणी आटेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे. वरतून मी कस्तुरी मेथी घालून घेतली आहे. 5-6 मिनिट लागतील हे पाणी पूर्ण आटण्यासाठी. आता हे पाणी आटल्या गेले. अगदी घट्ट रस्सा झाला आहे थोडासा तयार. आता मी गॅस बंद करते आणि चणे थंड होऊ द्यायचे. आता चणे थंड झालेत. मी एका बोलमध्ये काढून घेतले. त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेली कांदा, 1 कांदा घेतला आहे मी आणि 1च टोमॅटो बारीक चिरून घातला आहे. 1 काकडी बारीक चिरून घातली आहे आणि हे गोड आंबट चिंचेची चटणी आहे. 2 चमचे चवीनुसार घालून घ्यायचे. 2 किंवा 3 चमचे घालू शकता. आणि ही पुदिना आणि हिरवी मिरचीची चटणी आहे, ग्रीन चटणी. अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, यानी चव आणखी छान येते. इमली आणि पुदिन्याच्या चटणीची रेसिपी मी पाणीपुरी चाटमध्ये टाकलेली आहे. वरतून आता मी बारीक चिरून कोथिंबीर घालून घेतली आहे. थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे चवीनुसार. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग ही चटपटीत चना चाट तयार आहे. हेल्दी आणि टेस्टी चाट तयार आहे. हवं तर तुम्ही शेव घालू शकता.